नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजनेत सर्वात महत्त्वाची अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे आणि ती अपडेट असणार आहे 11व्या हप्त्याविषयी. 10वा हप्ता तर सर्वांना जमा झालेला असेल. ज्यांना कुणाला जमा झालं नसेल त्यांना काय करायचं ते आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत आणि ज्यांना जमा झाला असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आज आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्पेशल गिफ्ट काय आहे, महिलांना 11,000 रुपये फ्री कसे दिले जाणार आहेत, कोणत्या योजनेतून तुम्हाला हे 11,000 रुपयांचं फ्री वाटप होणार आहे, ते कधीपासून चालू होणार आणि 11व्या हप्त्याची मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या महिलांना पैसे पडले असतील त्यांच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची खुशखबर देणार आहोत. त्यांना आनंदाची बातमी काय असणार आहे आणि ज्यांना पडलेले नसतील 10व्या हप्त्याचं वाटप ज्या महिलांना झालेलं नसेल त्या महिलांना काय करायचं आहे, त्यानंतर त्यांना परत लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटू शकतो. अशा दोन्ही अपात्र आणि पात्र महिलांना दोन्ही महिलांना आपण अपडेट देणार आहोत. आणि 11व्या हप्त्याचं वाटप नक्की किती रुपयांचं होणार आहे, 2100 रुपयांची मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. महिलांना 2100 रुपये वाटप होणार आहेत, परंतु ते कधीपासून होणार आहेत आणि ती घोषणा शासनानं कधी करायचं ठरवलेलं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना 10वा हप्ता आला त्यांना मात्र मोठी खुशखबर असणार आहे, कारण त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आणि 11व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट आपण देणार आहोत. कारण ज्या महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप झालं त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे आणि ज्या महिलांना झालेलं नाही त्या महिलांचं काय, त्या महिला नक्की पात्र ठरल्या की अपात्र आहेत, कारण त्यांच्या कोणत्या कारणामुळे त्यांना पैसे पडलेले नसावेत. ज्यांचे आधार कार्डचे प्रॉब्लेम असतील, बँक अकाउंटचे प्रॉब्लेम असतील, आधार शेडिंगचे प्रॉब्लेम असतील, त्या कारणामुळे सुद्धा तुम्हाला पैसे आलेले नाहीत का, किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालात म्हणून तुम्हाला हे पैसे आलेले नाहीत का, या सर्व मनातील शंकांचं निरसन तुमच्या होणार आहे. आणि 2100 रुपयांचं वाटप नक्की तुम्हाला कधीपासून चालू होणार आहे, हीच अपडेट. महिलांच्या मनात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे तो म्हणजे 1500 रुपये आता सध्या वाटप चालू आहेत, परंतु 2100 रुपये आम्हाला कधीपासून चालू होणार आणि शासन आम्हाला 2100 रुपयांचं वाटप कधीपासून करणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण शासनानं मोठं जाहीरनाम्यात घोषणा केलेली होती. 2100 रुपये आम्ही देणार ही शासनानं घोषणा केलेली होती, परंतु अजूनपर्यंत 2100 रुपयांचं वाटप झालेलं नाही आणि महिलांसाठी आज मोठी खुशखबर आपण देणार आहोत. 11व्या हप्त्याची महत्त्वपूर्ण अपडेट आपण देणार आहोत. तीच अपडेट काय असणार आहे, सर्व महिलांना आनंद झालेलाच असेल, कारण महिलांना 10वा हप्ता ज्यांना आलेला आहे त्यांना जी अपात्रता मोहीम आहे त्या मोहिमेमध्ये त्या पात्र ठरलेल्या आहेत, त्यामुळेच त्यांना 10व्या हप्त्याचं वाटप झालेलं आहे. आणि लाडकी बहीण योजनेत नवीन महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. कोणते बदल झालेले आहेत आणि नवीन निर्णय झालेला आहे, महत्त्वाचा निर्णय कोणता असणार आहे आणि 2100 रुपयांची मोठी घोषणा अखेर झालेली आहे, ती कधीपासून तुम्हाला चालू होणार आहे, पैसे तुमच्या अकाउंटला 2100 रुपये कोणत्या हप्त्याचे क्रेडिट होणार. आता लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाटप सुरू होणार आहे आणि ते कधीपासून होणार आहे हीच अपडेट आपण पाहणार आहोत. आणि ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2100 रुपये नक्की कधी क्रेडिट होणार आहेत, कोणत्या हप्त्याचे. तुम्हाला आतापर्यंत 1500 रुपये प्रत्येक हप्त्याचे आले असतील, परंतु आता 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला नक्की कधीपासून सुरू होणार आहे आणि ते तुमच्या अकाउंटला कधी क्रेडिट केले जातील. 2100 रुपयांची मोठी घोषणा झालेली आहे. शासनानं घोषणा तर केली, परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्रतेच्या फेऱ्या चालू आहेत आणि पहिली फेरी पात्र महिलांना 10वा हप्ता भेटलेला आहे. ज्या महिला पहिल्या फेरीत पात्र आहेत त्यांना 10वा हप्ता भेटलेला आहे, परंतु आता दुसरी फेरीसुद्धा चालू आहे. आणि पहिल्या फेरीमध्ये नोकरीला आणि इतर योजनेचा जर महिला असतील तर बाहेर काढण्यात आल्या. आता दुसऱ्या फेरीमध्ये 2.5 लाखाचं जे उत्पन्न ज्यांचं पुढे असेल त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. आणि तिसऱ्या फेरीमध्ये आता इन्कम टॅक्सवाल्या महिलांनासुद्धा बाहेर काढण्यात येणार आहे. आणि चौथ्या फेरीमध्ये 4 चाकी गाडी असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे या 4 फेऱ्यांमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर मात्र तुम्हाला 10वा हप्ता आलेलाच असेल आणि 11वा हप्तासुद्धा तुम्हाला लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे 11वा हप्ता नक्की कोणत्या महिलांना येणार आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे
त्या महिलांनाच फक्त 11व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. आणि 11वा हप्ता 2100 रुपये येणार का, तेच आपण अपडेट पुढे जाणूनच घेणार आहोत. महत्त्वाची अपडेट देणार आहोत, परंतु त्या अगोदर आपण एक नवीन अपडेट पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहिणींना आता गॅस सबसिडी जमा झालेली आहे. जर तुम्हाला जमा झालेली नसेल तर काय करायचं, ती सुद्धा अपडेट आपण देणार आहोत. आणि जर तुम्हाला सबसिडी जमा झाली असेल तर काळजी करू नका. पण जमा झाली नसेल, 2500 रुपये तुमच्या अकाउंटला आले नसतील, तर हे काम करा. कोणते काम करायचं आहे, सर्व राहिलेले पैसेसुद्धा तुम्हाला जमा होणार आहेत. जर हे काम केलं तरच सर्व पैसे जमा होतील. कोणतं काम करायचं आहे आपण पाहणार आहोत. तुम्हाला गॅसची KYC करून घ्यायची आहे. गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला KYC करायची. आणि 2 नंबरचं काम करायचं आहे, गॅस टाकी बुक करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. आणि आधार अपडेट पाहिजे. आधार अपडेट असेल, बँक अकाउंटचं सर्व क्लिअर असेल, तर मात्र तुम्हाला ही सबसिडी प्लस राहिलेल्या सर्व सबसिडी तुम्हाला जमा होतील. अन्यथा 1ही रुपया तुम्हाला या सबसिडीचा भेटणार नाही. लाडकी बहिणीचे जरी पैसे पडत असले तर गॅस सबसिडीसुद्धा तेवढीच मोठी आहे. अन्नपूर्णा योजनासुद्धा तेवढीच मोठी आहे. त्यामुळे गॅस सबसिडीसुद्धा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आणि कोणत्या महिलांना आजपासून 11,000 रुपयांचं वाटप होणार ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. महिलांसाठी अपात्रतेचा पहिला टप्पा जो पार पडलेला आहे, त्यानंतर महिलांना 10वा हप्ता वाटप करण्यात आला. परंतु आता दुसरा टप्पा होणार आहे. त्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिला पात्र आणि कोणत्या अपात्र, त्यावरती 11वा हप्ता वाटप होणार आहे. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेमार्फत जर तुम्हाला पैसे पडत नसतील, सबसिडी येत नसतील, तर मात्र गॅस एजन्सीमध्ये जाऊन KYC आणि गॅस टाकी बुक करणं, हे 2 काम तुम्ही जर केले तर तुम्हाला इथून पुढे सर्व हप्ते आणि गॅसची सबसिडी सर्व क्लिअर पडत राहील. अन्यथा तुम्हाला 1ही रुपया गॅस सबसिडीचा पडणार नाही आहे. 8 लाख महिलांना 500 रुपये जमा होत आहेत. आतासुद्धा 10व्या हप्त्यात बऱ्याच महिलांच्या कमेंट येत असतात की सर आम्हाला 500 रुपये जमा झाले. तुम्हाला कशामुळे 500 आलेले आहेत? तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घेत असाल, 1000 रुपयांचं तिकडून महिन्याला तुम्हाला येत असतील, तर मात्र लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपयांचं वाटप हे तुम्हाला होत असतं. त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही इतर योजनेचा जर 1000 रुपयाचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला 500 रुपये येणार आहेत. नमो शेतकरीचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरीसुद्धा 500 रुपये, आणि इतर योजनेचा लाभ घेत असाल तरीसुद्धा 500 रुपयांचा लाभ तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि गिफ्ट क्रमांक 1, सर्वात महत्त्वाचं गिफ्ट, बांधकाम कामगार योजनेमार्फत बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर, जर तुम्ही बांधकाम कामगार असाल, तुम्ही नोंदणी केलेली असेल, तर पंचायत समितीमार्फत याची अर्ज सोडत प्रक्रिया चालू असते. आणि त्यानंतर तुम्हाला भांड्याचा संच, मोठी भांडी संच आणि मोठी आर्थिक मदत, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, स्वतःसाठी असेल, सर्व आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे या योजनेचा सुद्धा तुमच्यासाठी लाभ घेणं गरजेचं आहे. आणि 2 म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे. 2490 रुपये आता परत एकदा तुम्हाला पडणार आहेत. आणि ते जर पाहिजे असतील तर आपण मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे. परंतु आता सर्वात महत्त्वाची अपडेट, गिफ्ट क्रमांक 3, 1500 रुपयावरून 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत? 1 वर्ष पूर्ण झाल्यावर आता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये हे 2100 रुपयांचं वाटप होणार आहे. आणि 2100 रुपयांची मोठी घोषणा शासनानं केलेली आहे. त्यामुळे सर्व अपडेट जर तुम्हाला आवडले असतील आणि 10व्या हप्त्याचं जर वाटप तुम्हाला झालेलं असेल, तर मात्र आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे. चॅनलवरती व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच नवनवीन अपडेट आणि 11व्या हप्त्याविषयी सविस्तर माहिती इथून पुढे सुद्धा तुम्हाला येत राहणार आहे. त्यामुळे 11व्या हप्त्याची अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मात्र आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे. आणि बेल आयकॉन ऑलवर सिलेक्ट करा, तरच तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल अपडेट मराठीला सबस्क्राईब करून ठेवलं तर 11व्या हप्त्याची सुद्धा जलद अपडेट आपण सर्व अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.